हे बघा आता सकाळची तयारी चाललेली आहे भाकरीची. आम्ही बाजरीच्या भाकरी खातो आणि तुम्ही कशाच्या खाता ना? गव्हाच्या चपात्या, ज्वारीच्या भाकरी. आम्ही बाजरी खातो. आम्हाला बाजरी खूप आवडते. मला तरी ॲक्च्युली बाजरीची भाकरी आवडते. माझ्या पोराला भात लय आवडतं बघा. म्हणून मी काय करते, संध्याकाळी भात करते आणि सकाळी माझ्यापुरती भाकरी करते. आता तुम्ही म्हणता असाल मग पोरगं काय खातं? कारण मला माहिती आहे तुम्ही काय विचारणार आहेत. पोरगं माझं सकाळी जातं कामाला. तो जातो 8 वाजता जातो कामाला. डबा नेत नाही. कारण डब्याचं असं एक कारण आहे बघा. सकाळी मी पहिल्यांदा त्याला 2 महिने डबा दिला, तर त्या पोराने काय केलं, डबाच खाल्ला नाही. दररोज घरी आणायचा आणि मग मला ते शिळं खावं लागायचं. आणि आपण कमवतो कशासाठी कमवतो की बाबा अन्नाचा नाश होऊ नये म्हणून कमवत असतो. आणि पोरांना त्याची किंमत नसते बरं का. ते आईबापाला किंमत असते. आणि काही गोष्टी ना न सांगितलेल्याच बऱ्या असतात ताई भाऊ. तर कसं असतं, आपण जेवढं मुलांसाठी करतो ना तेवढं मुलांना किंमत नसते त्या गोष्टीची. पण जेव्हा त्यांना किंमत येते ना तेव्हा आपण नसतो, हे नक्की आहे. ह्या गोष्टीत ना मला अनुभव आहे. कारण मी त्यातूनच दिवस काढलेले आहेत. आणि व्हिडिओ काढते मी का काढते हे फक्त मलाच माहिती. हळूहळू ही तुमच्या बी समोर येईल. कारण ज्या टायमाला आपण पहिल्यांदा बाहेर निघतो ना तेव्हा आपल्याला भीती वाटत असते सगळ्या गोष्टीची. म्हणजे प्रत्येक गोष्टीत माणूस काय म्हणत की घरातले काय म्हणतात असं म्हणून भीती असते. पण टाईमनं जर तुम्हाला आधार नसेल ना तर कुणीच आधार देत नाही बरं का. आणि जेव्हा आधार असेल ना तेव्हा सगळे आपल्याजवळ असतात. सगळी एकूण एक गोष्टी आपल्याजवळ असतात. आता माझं कसं आहे, बोलणं तरी माझं मन भरून येतं त्या गोष्टीत. काही गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगेल काही माझ्या व्हिडिओमध्ये. पण आत्ता सध्या म्हणजे ह्या गोष्टीत मी अडकलेली आहे ना की मला जग काय म्हणा, पण मी चुकत तर नाही का. पण मला असं वाटतं मी चुकत नाही, कारण मला वाईट काही करायचं नाही आहे. हां, ज्या आपल्या मनात भावना कोणी ऐकणारं नसतं ना त्याच्यामुळं आपण ह्या गोष्टी सांगतो जगाला. आणि एखादं जरी आपल्याला म्हणजे कसं ऐकणारं भेटलं ना तर सांगणारं खूप चांगलं सांगत असतं. आणि ऐकताना की एखाद्याच्या भावनेला अजिबात ठेस पोचू नये हे नक्कीच ऐकत आहे. कुणाचं असू द्या, दादा म्हणा, भाऊ म्हणा, कुणी का असू नये. कारण मी तिथून आलेली, मला ना सगळे आहेत पण आसन नसल्यासारखी सगळी गोष्टी आहेत. पण आत्ता मी व्हिडिओ काढते ना, ही जेव्हा लोक बघतात ना माझ्या जवळची तेव्हा म्हणते हिला काय येड लागलं का, आता हे सुसायला लागलं का. पण असं काही नाही आहे. आता सुसत नाही, काही नाही. जेव्हा आपल्याजवळ आपलं माणूस नसतं ना तेव्हा हे जगाला सांगण्याची गरज असते. का आता जगातलं माणसं ऐकणारे आहेत, भरपूर आहेत, नाही असं नाही आहे. आणि दादांना ताईंना असं सांगत असते मी की प्लीज तुम्ही ना जगाचे जेव्हा रील्स बघता की काही का होईना सांगतात ते बघता, वाईट कमेंट नका करत जाऊ. का तर त्यांच्या मनाला ठेस पोचली ना की आपल्याला बी कुठेतरी पोचते हे नक्की आहे बघा. मी बाकीचा ना व्हिडिओ नंतर करू शकते. कारण का तर आता मला सध्या कामाची गडबड आहे आणि आता माझी भाकरी झालेली आहे आणि आता भाजीची तयारी करते. कारण मला कामाला जायचं आहे दुकानात. आता तुम्ही हळूहळू सगळं सांगेल तुम्हाला. आणि तुमचा आशीर्वाद माझ्या संग असेल ना तर मी सगळं काही करू शकते. पण वाईट नाही करू शकत, चांगलं खूप करू शकते. जे म्हणजे तुम्हाला आता मी जवळचं म्हणा, माझे नातलेक असं, नातलेक तर नसलं तरी चालते असं काही नाही आहे. पण मी नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. हे बघा मी आता किचनमध्ये आहे आणि आता माझी भाकरी झालेली आहे. आता भाजीची तयारी करते, भाजी करते. आणि नमस्कार, जय श्रीकृष्ण, राधे राधे.